नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे तीळ शेंगदाण्याची वडी बघणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकून छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर मस्त असे खरपूस भाजायचे आहेत. 1 ते 2 मिनिटं लागतात आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायला. तर छान असे साल निघेपर्यंत छान असे खरपूस भाजले गेलेले आपले इथे शेंगदाणे. तर इथे लगेचच मी काढून घेते आणि याचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे. नाही काढलं तरी पण चालतात. तर इथे त्याच कढईमध्ये मी लगेचच 1 वाटीभर तीळ ओतून घेतलेले आहेत. तीळ छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरतीच. एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मस्त असे तीळ भाजून झालेले आहेत. तर इथे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत. त्याच्यावरतीच आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे आहेत लगेच. शेंगदाणे तीळ मिक्स करून घेतलेले आहेत मी आणि हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर ही वाटून घ्यायचे आहेत. तर इथे प्लस मोडवरती मी वाटून घेतलेला आहे मोठाडा असं. लगेच एका ताटाला थोडंसं तूप लावून मी इथं ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये वडी सेट करायची आहे. तर त्याच कढईमध्ये लगेचच 1 चमचाभर तूप ओतून घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ ओतून घेतलेला आहे मी. तर ही गूळ टाकून घेतलेला आहे. छान असं मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतून घ्यायचं आहे. तर हे आपला मस्त असा सैलसर पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. तर वडी सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला थोडासा सैलसरच पाक राहू द्यायचा आहे. आणि कडक जर वडी करायची असेल तर तुम्हाला थोडासा कडकसर पाक करून घ्यायचा आहे. तर इथे मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला वाटलेलं वाटण जे आहे ते टाकून घेतलेलं आहे तिळाचं आणि शेंगदाण्याचं. आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि लगेच आपल्याला इथे तूप लावून ठेवलेले ताटामध्ये आपल्याला ही सारण टाकून घ्यायचं आहे. एका वाटीला खाली तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान आपल्याला ही पसरवून घ्यायचं आहे. तर वरतून थोडेसे तीळ टाकून हे परत प्रेस करून घेते मी थोडं इथे. आणि आपल्याला कोमट आहे तोपर्यंतच हे वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला हव्या त्या आकारात वड्या पाडू शकता इथे. एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत ही वड्या, बघू शकता तुम्ही. खूप सॉफ्ट झालेल्या आहेत आणि चवीला पण अप्रतिम झालेल्या आहेत. खूप छान झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत.